नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्यातील सर्वात चर्चेची योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. आणि आता याच योजनेचे जे आहे ती छाननी सुरू झालेली आहे. आणि या छाननी अंतर्गतच आज ज्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहे श्री आदितीताई तटकरे यांनी जे आहे ते घोषणा केलेली आहे की या योजनेतून जे आहे तर ते काही महिलांना जे अपात्र करण्यात आलेलं आहे, तर ते जे अपात्र करण्यात आलेल्या महिला आहे, ज्यांचा आकडा जे 5 लाख महिला जे अपात्र करण्यात आलेले आहे, तर ते कोण-कोण आहेत तेच आपण बघूया. कोणकोणत्या महिलांना यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे ते आपण इथे बघू शकता. की जे आदिती तटकरे मॅडम आहे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटद्वारे त्यांनी घोषणा केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर जो शासन निर्णय घेण्यात आले होते 28 जून व 3 जुलै रोजी, या शासन निर्णयामधून आता कोणकोणत्या महिलांना अपात्र ठरण्यात आलेलं आहे तर ते आपण इथे बघूया. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण हे खालीलप्रमाणे आहे. तर यामधून सर्वप्रथम जे आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, म्हणजे ज्या संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिला ज्या लाभ घेत आहे तर त्या महिलांना यामधून वगळण्यात आलेलं आहे. आणि त्या महिलांची संख्या किती आहे तर 2,30,000 एवढ्या महिला ज्या आहे त्यांना यामधून वगळण्यात आलेल्या आहेत. तर आता दुसरा टॉपिक काय आहे तर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला जे आहे, तर यामध्ये जे आहे तर 65 वर्षाच्या आत जे वयाची अट होती, परंतु तरी देखील काही महिलांनी यामध्ये अर्ज केले होते. तर त्या महिलाची संख्या देखील जी किती आहे तर ती आहे 1,10,000. ज्या 1,10,000 महिला आहे ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांना देखील आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तर आता तिसरा टॉपिक काय तर कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, तसेच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, तसेच स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, म्हणजे ज्या महिला या कुटुंबातील ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे अशा महिला, तसेच नमो शक्ती योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळते अशा महिलांना देखील या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे. तसेच स्वइच्छेने ज्या महिलांनी यामधून माघार घेतलेली असेल तर या महिलांची संख्या किती आहे तर 1,60,000 एवढी या महिलांची संख्या आहे. तर तसेच आता जे आहे तर ऐकून या सर्व मिळून जे आहे तर ऐकून आता यामध्ये जे अपात्र महिलांची संख्या ती आहे 5 लाख एवढी ही अपात्र महिलांची संख्या. यामध्ये अजून एक मुद्दा मी ॲड करू इच्छितो की PM किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचा देखील यामध्ये हप्ता हा बंद झालेला आहे. अनेक महिलांना हप्ता आलेला नाही आहे, तर त्या देखील महिला यामधून अपात्र होणार आहे. तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. अशा प्रकारची एक महत्त्वाचं असं अपडेट होतं जे राज्याच्या बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहे. मित्रांनो, महत्त्वाची माहिती मिळवण्याकरता चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.